मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी आज पेव या वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे. मंडळी, ही जी वनस्पती दिसते ना, ही पेव आहे ना, एक तिचा असा अद्भुत उपाय आहे. म्हणजे उपयोगी वनस्पती आहे. कशी तर आता तुम्हाला सहज ना पूर्वीची लोक सांगतील ना, आत्ता हल्ली ज्यांना पोरांना माहीत नसेल, पण पूर्वीची लोक तुम्हाला सहज सांगतील. जंगलात काही लाकडं आणायला किंवा काही जंगलात काही कामानिमित्त गेले आणि जवळपास पाणी नाही आणि खूप तहान लागलेले आहे, तर काय करत असते बरं? तर बघा, हे पेव आहे ना, ही पेवची काडी दांडी असते ना, ही हे बघा, ही पूर्ण दांडी दिसते ना, ही दांडी घेतली, चावायची. यात एवढं भरपूर पाणी असते ना, चाव चाव केले का त्याच्यातून ते पाणी जे चावल्यानंतर ते गिळून घ्यायचं. म्हणजे आपली पूर्णपणे तहान भागते. एवढं त्या पेवच्या काडीत पाणी असते. तसं साधा आणि सोपा एक हा जुना आपल्या पूर्वजांना माहीत आहे किंवा पाणी नसेल तर जंगलात काय कराल, तर हे एक पेव उपयोगी वनस्पती आहे तर पाण्यासाठी. अजून एक मंडळींना पारंपरिक उपाय सांगतो बघा. जुने बघा, पिहा वाढणे सांगतोय किंवा पिहाला सूज आले, तोच म्हणजे पिल्हा. तर पिल्हा वाढला ना, तर पेव कंद असतो ना, ह्या खाली एक आल्यासारखा खाली कंद असतो, तर तो कंद त्याची चकती करायची, ती तापवायची आणि त्याने पिहाची जागा जी सुजलेली किंवा पिहा वाढला आहे त्याने शेकायची. तर पिहात किंवा पिल्हा वाढलेल्या त्याला आराम मिळतो. तसेच ना बघा, जलोदर म्हणजेच बघा, काहींना लघवी साप होत नाही, आटकट आटकट होते किंवा जळजळ होते, तर काय करायचं, ह्या पेवाचा खाली बघा, हे खाली ना जो कंद असतो ना, कंद थोडासा, आणि हे नळ म्हणजे ही जी ही काडी दिसते ना दांडी, ती थोडीशी बोटभर घ्यायची आणि थोडासा कंद, आणि तो कुटून जर प्यायला दिला ना, तर ज्या माणसाला लघवी साप होत नाही, अटकत अटकत लघवी होते, तर त्याला ती लघवी साप होईल आणि आराम मिळेल. तर हे मंडळी पारंपरिक उपचार आहेत. हे तुम्हाला कदाचित कोणत्या पुस्तकात वगैरे कुठं बघायला मिळणार नाहीत. आणि तसंच एक दुसरा अजून एक उपाय सांगतो बघा. बघा, या काही माणसांचे सतत कान फुटतात किंवा कधी कधी एखाद्याचा कान फुटला आणि बहिरेपणा वाटवतोय, आवाजात कानात आवाज येतोय, बहिरेपणासारखा जाणवतोय, कानात असे पॅक असे दडे बसलेत असं वाटतंय, तर काय करायचे यासाठी बघा, हा पेव आहे ना, पेव कंदाचे पाणी, याच्या खाली जो कंद असतो त्याचे पाणी उगाळून वस्त्रगाळ करून कानात टाकायचे 3 ते 4 क्षण. याने आहे ना, ते कानात जो फुटलेला आहे किंवा जे इन्फेक्शन आहे ते बरं होतं आहे आणि जो बहिरेपणा आहे तो कमी होण्यास मदत होते. तर हे पारंपरिक उपाय आहेत. तर असे साधे सोपे उपाय आहेत, तर तुम्ही मंडळी करू शकताय. याला जे कंद असतात, म्हणजे हे जंगली अद्रक म्हणतात त्याला. जंगली अद्रकचे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम करते. याचे जे कंद असते ना, याची जर पावडर जर तुम्ही कोमट पाण्यावर सकाळ संध्याकाळ घेतली, तर तुमच्या शरीरातील वजन आपलं वाढलेलं कमी करण्यास मदत होते. तसंच बरेचसे आयुर्वेदिक उपाय, जसं आता हे कोवळे ना, जे कोवळे जे आहेत, ते कोवळे कोंब जे फुटलेत, याची भाजीसुद्धा करून खाऊ शकताय. एवढे खूपच असे हे आहेत. तसेच आपल्या ग्रामीण भागातील लोकांना बरीचशी माहिती आहेच. आपले लोक जंगलात गेले ना, जंगलात बघा तहान बिन लागते, पाणी कुठेच नसते, परंतु आपल्याला माहीत असते पेव आहेत. मग पेव जर दिसले तर हे पेवाची झाडं आहेत ना, बघा हे पेवाची झाड तुम्हाला दाखवते. पेवाची झाडं हे आहे ना, हे जर हे बघा एवढं मोठं दिसते हे पेवाचं, तर ही पेवाची झाड ही जर काडी मोडली आणि जर तुम्ही चावून खाली ना, अशी चाव चाव चावायला तर भरपूर प्रमाणात पाणी असते, म्हणजे आपली तहान भागू शकते. एवढं या पेवाच्या काडीत पाणी असते. हे देठ एवढं दांड असते, त्याचं पाणी असते, तर तुमची पाण्याची तहान भागू शकते. तर असे साधे सोपे माहिती करता नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नातेवाईक मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग करता येईल. मंडळी, तुम्हाला मी आज पेव या वनस्पतीबद्दल दिली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईक मित्रांना शेअर करा. धन्यवाद.